स्वामी बाप्पा कर कर बाप्पा. हॅलो नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांना गुड मॉर्निंग. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी आजपासून एक नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे. पूर्वी माझा एक यूट्यूब चॅनल होता, पण काही कारणामुळे तो मी बंद केलेला आहे. आणि माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की आपण एक नवीन यूट्यूब चॅनल चालू करू. म्हणून मी निर्णय घेऊन माझा एक छोटासा यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे. माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे अश्विनी व्लॉग. या चॅनलमध्ये तुम्हाला घरातल्या लेडीजच्या खऱ्या आयुष्यातील दैनंदिन जीवन कसं असतं, तिला घरकाम सांभाळून, मुलांची काळजी घेऊन, स्वतःसाठी वेळ कसा काढतात, घरातली साफसफाई, स्वयंपाक वगैरे ही सर्व कामे सांभाळून महिला स्वतःसाठी कसं जीवन जगतात, हे सर्व तुम्हाला या यूट्यूब चॅनलमधून बघायला मिळणार आहे. त्यामुळे आमचे व्हिडिओ बघत जा. आमच्या घरामध्ये दोन छोटीशी मुलं आहे. एकाचं नाव श्रीधर आणि एकाचं नाव स्वामी आहे. स्वामी हा 1 वर्षाचा पूर्ण झालेला आहे आता, आणि श्रीधर हा 1.5 वर्षाचा आहे. दोघांमध्ये 4 महिन्याचं अंतर आहे. या यूट्यूब चॅनलवर आमच्या घरातील आमचं रुटीन कसं असतं, आमच्या घरामध्ये किती फॅमिली मेंबर्स आहेत, घरातील कामे सांभाळून आम्ही मुलांची काळजी कशी घेतो, हे सर्व तुम्हाला या यूट्यूब चॅनलमधून बघायला मिळेल. त्यामुळे आमचे व्हिडिओ बघत जा. सर्वांना गुड मॉर्निंग. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सुंदर अशी सकाळ झालेली होती आणि मी एक साईडला गॅसवर चहा ठेवलेला होता आणि एक साईडला दूधही तापवून घेतलेलं होतं. सगळ्यांचा चहा वगैरे झाल्यानंतर मग इकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती. साक्षी स्वयंपाक करत होती आणि मी आलेलं दूध तापवून घेत होती आणि ती दुधाची भांडे गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेत होती. भांडे स्वच्छ धुतल्याने त्याचा वासही येत नाही. साक्षीची भाजी रेडी झालेली होती आणि ती आता चपात्या करत होती. साक्षी म्हणजे ही माझी छोटी जाऊबाई आहे. आमच्या घरामध्ये टोटल 3 लेडीज आहे. एक मी, दुसरी साक्षी आणि तिसऱ्या म्हणजे आमच्या सासूबाई. आंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वामीसाठी मी पेज बनवायला घेतली. स्वामी आज सकाळी लवकर झोपला होता. त्याने काहीच खाल्लेलं नव्हतं, म्हणून मी त्याच्यासाठी मूग डाळीची पेज बनवणार होती. गॅसवर कढई तापत ठेवली. त्यामध्ये थोडंसं तेल आणि जिरेपूड आणि थोडीशी हळद टाकून घेतली. त्यानंतर त्यामध्ये पीठ टाकलं आणि ते व्यवस्थित मिक्स केलं. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मोबाईल कोण असतं? कार्टून. चप्पल बघ, चप्पल. मोबाईल मध्ये पण आज आम्हाला दळण करायचं होतं, त्यामुळे साक्षीने गहू वगैरे बाहेर घेऊन ठेवले होते. पण श्रीधर तिला काही काम करू देत नव्हता, म्हणून ती तशीच बसली होती.
श्रीधरची कामामध्ये लुडबुड चालू होती. श्रीधरला गहू गहू खेळायला खूप आवडता, म्हणून मी श्रीधरला मांडीवरच घेऊन बसली आणि मी साक्षीला गहू चाळून दिले आणि तिने गहू निवडून घेतले. हाय कर जय कर ओम म्हणून दाखव. ओम. बाय बाय कर अंकुर चालू कर बाय बाय. कुठे चाललाय श्रीधर तू? भूर चाललाय. दूर चालू सर दूर दूर चालला दूर. आमची घरातील सर्व कामे झाल्यानंतर मिस्टर बोलले, आज नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही नवीन कामाला सुरुवात केलेली आहे, तर चला आपण फिरायला जाऊ कुठेतरी. म्हणून आम्ही शेजारच्याच गावात 111 फूट उंच असलेला मारुती बघायला निघालो. बघ बरं इकडे श्रीधर श्रीधर असं गप्पा मारत मारत आम्ही पोचलो आमच्या लोकेशनला. श्रीधर स्वामीने तर खूप एन्जॉय केला. बघा किती सुंदर अशी मूर्त आहे आणि कलरही किती सुंदर दिलेला आहे. 111 फूट उंच असलेला असा हा मारुती आहे. श्रीधर आणि स्वामी पहिल्यांदाच असे इतके मोकळे वातावरणामध्ये आलेले होते. स्वामी चालायला लागल्यापासून असा फर्स्ट टाइम बाहेर आलेला होता, त्यामुळे तो चालण्याचा खूप आनंद घेत होता. तिथे पोचल्यानंतर आम्ही सर्वांनी हनुमंतरायांचे दर्शन घेतले. श्रीधर स्वामी खूप छान पाया पडत होते. श्रीधर बाप्पा कर. जय बाप्पा करायचं. हात पण जोड, डोकं पण टेकव खाली हा. हे बघ, मी करते बघ बाप्पा. तेव्हा ते बाप्पा करतो काय. पण बाप्पा केलं बस, पण बाप्पा केलं बस. तिकडे स्वामी समोर कर ना. हा धड स्वामी बाप्पा कर. कर बाप्पा. हा करा. कर श्रीधर बाप्पा कर. कर बाप्पा. हा बाप्पा. किती मोठा बाप्पा आहे ना बाबू. मोठा बाप्पा आहे ना. बाप्पा कर ना खाली. हा त्यावेळेस स्वामीने केलं पाहिजे बाप्पा. तू कर.
ओम म्हण ओम. ओम म्हण ओम. स्वामीकडे बघ ना. अगं बाई बाप्पा करतोय तू. कर बाप्पा कर. बाप्पा कुठे आहे स्वामी कुठे आहे. त्याच्या शेजारीच हे एका नवीन मंदिराचं काम चालू होतं. तिथे आम्ही काही गेलो नाही. आतमध्ये कामच चालू होतं. अजून काम काही झालेलं नव्हतं म्हणून आम्ही आतमध्ये गेलोच नाही. इकडे जायचं मंदिरात आपल्याला एवढं आहे. चप्पल कशाला घालते? थकली का? चल थकला का स्वामी चाल उठ. चल बाबू चल. लय भारी बसला रे. थांब फोटो काढतो. बस 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 चल. हा बस. ए थांब ना थांब ना थांब. इथे जवळच एक छान असं नवग्रहांचं मंदिर होतं. तिथे आम्ही आतमध्ये गेलो, दर्शन वगैरे घेतले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.